हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या प्रेग्नन्सी सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। चॅनलवर आपण प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज पाहत आहोत, ज्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीचा 22वा आठवडा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहितीच आहे, आपण या प्रत्येक वीकली आठवड्यामध्ये बाळाची वाढ कशी होते, आईमध्ये कोणते बदल होतात, जेणेकरून आईने प्रेग्नन्सी केअर टिप्स कोणत्या फॉलो करायच्या, कोणतं डाएट घ्यायचं, एक्सरसाइज कोणत्या करायच्या याबद्दल माहिती घेत असतो। या वीकली व्हिडिओजमधून तुम्हाला समजेल की कोणत्या प्रेग्नन्सी केअर टिप्स, कोणतं डाएट, कोणते संभाव्य प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करता, प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही कोणती केअर केली पाहिजे, जे तुमचं जे बाळ आहे ते शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या योग्य नसलेलं जन्माला येईल आणि तुमच्या बाळाचा जन्म देखील नैसर्गिक पद्धतीने योग्यरित्या होईल, यासाठी आपण या वीकली सिरीज पाहत आहोत। आता या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे की जी तुम्ही आता प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यामध्ये आहात, तुम्हाला 22वा आठवडा चालू आहे, यापुढे तुम्हाला पुढे 3 महिने बाकी आहेत आणि 18 आठवडे तुमच्या प्रेग्नन्सीचे बाकी आहेत। आतापर्यंत बाळाची वाढ जी आहे, जे ऑर्गन अवयव जे असतात ते सगळे बाळाची व्यवस्थित वाढ झाली आहे। बाळ जे आहे ते एका स्मॉल डॉल सारखं आता दिसायला लागलं आहे, म्हणजे बाळाच्या वेटमध्ये इथून पुढे वाढ होणार आहे। जसं मी सांगितलं की स्किन लेअर, फॅट लेअर ऍड होत जातात आणि लंग्स आणि त्या किडनीचे फंक्शन असतात ते अधिक मॅच्युअर होत जातात किंवा ते अधिक डेव्हलप होतात, जेणेकरून बाळ जन्मानंतर व्यवस्थित श्वास घेईल। कारण आतापर्यंत गर्भामध्ये असतेपर्यंत बाळ जे आहे त्याला ब्लड सर्क्युलेशन आईकडून पुरवलं जातं, त्याला श्वास देखील, त्याचा श्वास म्हणजेच आईचा श्वास असतो, त्याची लंग मॅच्युरिटी इतकी डेव्हलप झालेली नसते की त्याने त्याला श्वास घेता येईल, ती जन्मानंतर होते। मग ही जी प्रक्रिया असते ती गर्भामध्ये चालू असते, त्याची लंग मॅच्युरिटी जी आहे ती आईच्या गर्भामध्ये असतानाच मॅच्युअर होणं हे खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे ही जी प्रेग्नन्सीची अपडेट, महत्त्वाच्या ज्या माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता 22व्या आठवड्यामध्ये तुम्ही 6व्या महिन्यामध्ये आहात आणि तुमचं बाळ जे आहे ते एका स्मॉल डॉलच्या शेपच्या आकाराचं झालेलं आहे। बाळाचं वेट जे आहे ते 450 ते 500 ग्रॅम पर्यंत झालेलं आहे, म्हणजे आतापर्यंत फक्त पावशेरच तुमचं बाळ झालेलं आहे। यानंतर किती डेव्हलपमेंट बाळाची बाकी आहे ते तुम्ही इमॅजिन करू शकता, कारण बाळाचं वेट जे आहे ते जन्मानंतर 2.5 ते 3 किलो पर्यंत भरलं पाहिजे। आता बाळाचं वजन पावशेरच आहे 6व्या महिन्यापर्यंत आणि पुढच्या 3 महिन्यापर्यंत बाळ 2.5 ते 3 किलो पर्यंत कसं जातं, ही जी जर्नी आहे ती मिस करू नका आणि प्रेग्नन्सी वीक बाय वीक व्हिडिओज नक्की फॉलो करा। बाळाची वाढ कशी होते तर त्यामध्ये बाळाचं पाहणं, बाळाचं ऐकणं हे स्ट्रॉंगली डेव्हलप होत आहे। बाळाची जी पकड आहे, कारण बाळ आता तुमची अम्बिलिकल कॉर्ड पकडू शकतं, बाळ त्याचे अंगठा चोखू शकतं, त्याची जी पकड आहे ती घट्ट होत चालली आहे। मी जसं सांगितलं, ब्रेनकडून जसं मसलला सप्लाय जास्त वाढतो, त्याला सेन्सेशन जशी जाणवायला लागतात तसं बाळ स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्याची हालचाल देखील ही जास्त होण्यास सुरुवात होते। तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमचं बाळ म्हणजे अम्बिलिकलला, नाभीला तुमच्या ओढल्यासारखं देखील होऊ शकतं, कारण बाळ आता स्ट्रॉंग होतंय आणि ते कधी कधी तुमचा जे प्लासेंटा असतो त्याला अम्बिलिकल कॉर्ड असतं ते ओढतं, त्यामुळे तुम्हाला नाभीच्या तिथे ओढल्यासारखं देखील जाणवू शकतं। या आठवड्यामध्ये एक इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे, जर तुम्ही आईच्या पोटावरती एखादा डार्क लाईट टॉर्च घेऊन जर चमकवला तर तुमचे बाळ जे आहे ते हालचाल करतं, असं सायंटिफिकली सांगितलं गेलं आहे। बाळाच्या पापण्या तर बंदच असतात, पण बाळाला जो प्रकाश आहे तो जाणवतो किंवा लाईट सेन्सेशन, मी जसं सांगितलं की बाळाची पाहण्याची, ऐकण्याची, दिसण्याची, बाळ त्या लाईटला रिॲक्ट करतं, कारण बाळाचे जे सेन्सेशन असतात ते डेव्हलप होत असतात। हे माइलस्टोन जे आहे ते बाळाचे स्ट्रॉंगली वाढत आहे, त्यामुळे बाळ त्या लाईटला रिॲक्ट करतं। आता मेन म्हणजे बाळाला तुमच्या गर्भामध्ये असताना तुमचे हार्टबीट, तुमच्या इंटेस्टाईनच्या मुवमेंट किंवा तुमचं ब्लड सर्क्युलेशन जे होत असतं त्याचा जो आवाज येत असतो तो बाळाला याच्या व्यतिरिक्त येत असतो। याच्या व्यतिरिक्त बाळाची ऐकण्याची क्षमता जी आहे ती देखील वाढलेली आहे, तर तुम्ही जे बोलता किंवा तुमच्या आजूबाजूला जो आवाज होतो, गर्भसंस्कार आपण त्याला म्हणतो की तुम्ही सायलेंट म्युझिक ऐकायला हवं किंवा वेगवेगळ्या देवांचे पुस्तकं वगैरे वाचले पाहिजे किंवा शौर्यगाथा वगैरे वाचलं पाहिजे, तर ते तुम्ही वाचणं गरजेचं असतं, कारण आता बाळ हे सगळं ऐकू शकतं आणि ही जी योग्य वेळ असते तुम्ही गर्भसंस्कार करायची, योग्य वातावरणामध्ये राहण्याची किंवा पॉझिटिव्ह माइंडली विचार करण्याची, जेणेकरून तुमच्या बाळावरती त्याचा परिणाम होत असतो आणि बाळ देखील तसंच डेव्हलप होत असतं। आता आईमध्ये कोणते बदल होतात तर आईमध्ये खूप महत्त्वाचे बदल या पुढच्या आठवड्यामध्ये मी सांगत जाणार आहे, जे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीकडे घेऊन जाणार आहेत, बाळाच्या बर्थकडे घेऊन जाणार आहेत। कारण आता असे बदल तुम्हाला दिसणार आहेत ते तुम्हाला पुढे नॅचरल बर्थसाठी तयार करतायत। तुमची बॉडी जी आहे ती तुम्हाला
व्हॅजायनल बर्थ किंवा तुमची बाळाची जी डिलिव्हरी होणार आहे त्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा बदल आईमध्ये जो दिसणार आहे तो म्हणजे ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन, त्याला फॉल्स लेबर पेन असे देखील म्हणतात, ज्यामध्ये तुम्हाला अधूनमधून असं जाणवेल की तुमचं पोट जे आहे ते कडक होतंय, मध्येच पोटामध्ये तुम्हाला कळ आल्यासारखं जाणवेल। आणि हे जे असतं ते प्रिपरेशन असतं, मसल रिलॅक्सेशन होत असतं की जे प्रॅक्टिस करतं तुमचं गर्भाशय तुम्हाला नंतर नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी। कारण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काय होतं तर जेव्हा तुम्हाला कळा येतात तेव्हा तुमचं पोट थोड्या वेळासाठी कडक होतं आणि जशी कळ जाते तेव्हा तुमचं पोट थोडंसं रिलॅक्स होतं। हे खूप महत्त्वाचं आहे। हे ब्रीदिंग रिलॅक्सेशन किंवा तुमचं पोट कसं कडक होतंय, कसं त्याचं रिलॅक्सेशन होतंय, हे खूप महत्त्वाचं असतं, जे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीकडे घेऊन जातं। आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची नॉर्मल डिलिव्हरी हो तर तुम्ही वीकली व्हिडिओज फॉलो करा, सगळ्या टिप्स फॉलो करा आणि मी जे टिप्स तुम्हाला सांगते त्या ऑब्झर्व करा, तुम्ही कशा फील करताय ते लक्ष द्या। कारण मी देखील माझ्या दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस ठरवलं होतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि मी ती नॉर्मल डिलिव्हरी करून घेतल्याच, दोन्हीही माझ्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या। तुम्हाला जर माझ्या दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी कशा झाल्या आणि मी त्यासाठी काय केलं यावरती व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मग ज्या ह्या ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन असतात ते तुमचं गर्भाशय जे आहे तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीची, व्हॅजिनाइल डिलिव्हरीची पूर्वतयारी म्हणून तुम्हाला ह्या आठवड्यापासून त्या सुरू होतात। तुम्ही देखील असं ऑब्झर्व केलं असेल की काही वेळेस तुमचं पोट कडक होतं, त्यानंतर थोडंसं नॉर्मल तुम्हाला वाटतं आणि हे जे असतं ते नॉर्मल साईन असतं, एक हेल्दी प्रेग्नन्सीचं साईन असतं। यामध्ये पॅनिक होण्याची, घाबरून जाण्याची काहीही गरज नसते। फक्त तुम्ही हे ऑब्झर्व करायचे किती मिनिटासाठी होतंय, किती वेळासाठी होतंय आणि त्यामधून ते नॉर्मल ॲबनॉर्मल हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं असतं। 22व्या आठवड्यापर्यंत तुमचं बाळ जे आहे ते तुमच्या नाभीच्या वरपर्यंत वाढतं, कारण ऑलमोस्ट ते 18 ते 20 सेंटीमीटरपर्यंत वाढलेलं आहे। आणि मग बाळाची इथपर्यंत वाढ झाली, बेली तुमची जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे, तर आणखी तुमचा महत्त्वाचा बदल होतो तो म्हणजे इडिमा तुम्हाला दिसतो। मग तो पायामध्ये इडिमा दिसतो, तुम्हाला पूर्ण शरीर थोडंसं जड वाटतं किंवा पूर्ण शरीरमध्ये काही स्त्रियांच्या बदल दिसतो, पण विशेषतः बदल दिसतो तो म्हणजे तुमच्या पायामध्ये। तर मग पायाला तिथे सूज येते, अँकलला तुमच्या सूज येते, तिथे इडिमा आल्यासारखं तुम्हाला वाटतं। मग हा प्रेग्नन्सीचा इडिमा असतो तो नॉर्मली तुम्हाला दिसतो। यामध्ये महत्त्वाचं मी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं आहे की तुमचा EHB आणि BP कसा आहे ते तुम्ही ANC व्हिजिटमध्ये चेक करणं हे खूप गरजेचं आहे। आता इडिमाकडे जर आपण आलो तर हा जो इडिमा असतो तो काही स्त्रियांमध्ये त्यांच्या पायांची जी साईज आहे ती पूर्णपणे चेंज करतो, म्हणजे त्यांचा चप्पलचा नंबर देखील बदलतो। आणि काही स्त्रियांमध्ये हा जो इडिमा आहे तो आफ्टर प्रेग्नन्सी डिसअपिअर होतो आणि त्यांना त्याचा काही परिणाम होत नाही, त्याचा साईड इफेक्ट होत नाही। पण आता तुम्ही म्हणाल की पायाची साईज कशी चेंज होऊ शकते, तर हे होतं प्रेग्नन्सी हार्मोनमुळे। तर प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे तुमचे जे लिगामेंट्स असतात, पेल्विस बोन जे असतं जे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, त्याच्या अवतीभोवती जे लिगामेंट्स असतात, जॉईंट्स असतात ते लूज होतात। हे नॅचरल प्रक्रिया असते, नैसर्गिकरित्याच ते चेंज होत असतात आणि त्यामुळेच तुमच्या गर्भाशयाची साईज जी आहे ती वाढते। तुमचं गर्भाशय इतकंसं छोटंसं असतं आणि जेव्हा तुमच्या पोटामध्ये बाळ येतं ते तिथे वाढायला लागतं तेव्हा तुमच्या गर्भाशयाची साईज मोठी मोठी होत जाते। ते का होतं तर पेल्विस बोन जे आहे त्याची साईज बदलते, त्याचे लिगामेंट जॉईंट्स लूज होतात, ते होतात प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे। आणि त्याचमुळे पायाचे जे जॉईंट्स असतात ते देखील स्लाइटली लूज व्हायला लागतात, तिथील लिगामेंट देखील लूज व्हायला लागतात आणि जॉईंटमध्ये बदल झाल्यामुळे तुमच्या पायाची जी साईज असते ती बदलते। जर काही स्त्रियांना शॉर्ट सर्विक्स किंवा शॉर्ट त्यांचं पेल्विस बोन जे असतं ते छोटं असतं आणि त्यांना काही स्त्रियांना प्री इक्लाम्शिया वगैरे असं काही त्रास असतो, मग अशा स्त्रियांमध्ये त्यांना ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन जे असतात ते जास्त प्रमाणामध्ये जाणवतात आणि याचमुळे स्त्रिया किंवा जे गायनेकोलॉजिस्ट असतात ते देखील थोडेसे अनकम्फर्टेबल असतात की प्रीटर्म डिलिव्हरी होऊ नये म्हणून। मग अशा स्त्रियांमध्ये वेळेअभावी डिलिव्हरी होण्याची शक्यता असते, प्रीटर्म डिलिव्हरी होण्याची शक्यता असते। मग अशा स्त्रियांमध्ये FFN टेस्ट म्हणून एक टेस्ट केली जाते। मग त्याच्यामध्ये काय असतं तर फायब्रोनेक्टिन म्हणून एक प्रोटीन असतं, ते प्रेग्नन्सी हार्मोन्स सोबतच रिलीज होत असतं। ते ग्लू सारखं काम करतं की तुमचं बाळ गर्भाशयामध्ये घट्ट धरून ठेवण्याचं। आणि हा जो ग्लू असतो म्हणजे फायब्रोनेक्टिन, जो ग्लू वितळला किंवा त्याने त्याचं काम व्यवस्थित केलं गेलं नाही तर तुमचं गर्भाशयामध्ये बाळ धरून ठेवण्याची पकड जी असते ती थोडी थोडी लूज व्हायला लागते आणि तुमचं वेळेअभावी प्रीटर्म डिलिव्हरी होण्याची शक्यता असते। मग ही FFN टेस्ट जर गायनेकोलॉजिस्ट कडून केली आणि तुमची ती निगेटिव्ह आली तर तुमची डिलिव्हरी जी आहे ती वेळेअभावी होणार नाही, तुमच्या डिलिव्हरीसाठी वेळ आहे असं त्याच्यामध्ये समजतं। आणि जर ती FFN टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आली
तर मग तुमची वेळेअभावी डिलिव्हरी होऊ शकते, प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते असं गायनेकोलॉजिस्टला समजतं. आणि जेणेकरून बाळाच्या वेटकडे वेट गेन कसं होईल, त्याचं लंग मॅच्युरिटी जशी मी सांगितली ती कशी होईल लवकरात लवकर याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि तुमची डिलिव्हरी प्रीटर्म होऊ नये यासाठी तुम्हाला तिथे प्रयत्न केले जातात. या महत्त्वाच्या अपडेट आईसाठी होत्या 22व्या आठवड्यासाठी. आता आईसाठी डाएट म्हणजे आईने सगळे डाएट टिप्स मी ज्या प्रत्येक वीक्समध्ये सांगते त्या तर फॉलो करायच्याच आहेत. पण मॅग्नेशियम हे जे बाळासाठी आवश्यक असलेलं, कारण बाळाची बोन डेव्हलपमेंट व्यवस्थित होत असते, स्किन फॅट लेअर व्यवस्थित ॲड होत असतात. तर बाळाचे बोन डेव्हलपमेंट, बोन जसे वाढतात तशी त्याला स्किन आणि फॅट पण ॲड होणं गरजेचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं असतं. ते तुम्हाला अँटीनॅटल व्हिटॅमिन्स दिले जातात, त्याच्यामध्ये दिलेलं असतं. पण आहारामधून देखील तुम्ही ते घेणं गरजेचं असतं. भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स जे असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. जे प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे ट्रीटमेंट सांगत असते, आपले जे प्री प्रेग्नन्सी व्हिडिओज आहेत त्यामध्ये मी नेहमी सांगते तुम्हाला की चिया सीड जे सीड्स सायकल आहे ती खूप महत्त्वाची असते, जी तुम्हाला गर्भधारणेसाठी पण महत्त्वाची असते आणि गर्भधारणा झाल्यानंतर देखील खूप महत्त्वाची असते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ती समजतं. आणि मॅग्नेशियमचा मेन सोर्स म्हणजे काजू आणि बदाम, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मॅग्नेशियम भेटतं, जेणेकरून तुमच्या बाळाची बोन डेव्हलपमेंट व्यवस्थित होते आणि त्याला स्किन आणि फॅट लेअर देखील व्यवस्थित तयार होतात. आणि बाकीचं जे रुटीन नेहमीचं डाएट मी तुम्हाला सांगते ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. आता महत्त्वाची टिप्स म्हणजे एक्झरसाइज. जर तुम्ही योगा किंवा एक्झरसाइज करत असाल तर तुम्ही फक्त बाळाच्या वाढीसाठी किंवा नॉर्मल डिलिव्हरीसाठीच हे करता असं खूप स्त्रियांचं म्हणणं असतं. पण खूप साऱ्या स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं आहे, ज्या स्त्रिया प्रेग्नन्सीमध्ये योगा करत होत्या, एक्झरसाइज करत होत्या, त्या बाळांचा आयक्यू जेव्हा टेस्ट केला गेला तेव्हा त्या बाळांची बौद्धिक क्षमता हे योगा एक्झरसाइज न करणाऱ्या स्त्रियांचे जे बाळ आहे त्या बाळांपेक्षा जास्त होता. म्हणजेच तुम्ही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी एक्झरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, तुम्हाला ऑक्सिजन सप्लाय, तुमचा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहील, तेवढंच सर्क्युलेशन तुमच्या बाळाला देखील भेटणार आहे. आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे, बाळाचे जे सगळे फंक्शन वाढत असतात, बाळाचे जे हार्मोन रिलीज होत असतात ते देखील व्यवस्थित रिलीज होतात आणि बाळाला तेवढंच पोषक किंवा घटक मिळत असतात. त्यामुळे तुम्ही योगा आणि एक्झरसाइज करणं प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. या योगामुळे तुमचं नॉर्मल डिलिव्हरी तर होणार आहे किंवा तुमचं बाळ जे आहे ते हेल्दी वाढणार आहे, त्याचं योग्य वजन राहणार आहे. त्यासोबतच तुमचा बाळाचा आयक्यू, तुमच्या बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट देखील व्यवस्थित होणार आहे. ही होती प्रेग्नन्सीच्या 22व्या आठवड्याची संपूर्ण माहिती. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे हे जे वीकली व्हिडिओज आहेत ते थोडेसे मोठे होत आहेत, कारण प्रॉपरली सगळं तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे, तुम्हाला ते समजलं पाहिजे किंवा तुम्हाला पण देखील त्याचा फायदा झाला पाहिजे. कोणतीही माहिती स्किप न करता तुम्हाला सांगता येत नाही, तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगायचं आहे. त्यामुळे व्हिडिओज थोडेसे मोठे होतात, ते तुम्ही समजून घेऊ शकतात. त्यामुळे अशा संपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.